नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। कोपरगाव तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शहा कारवाडी ते वेळापूर शिवरस्त्याची झाली दुरावस्था। ठेकेदाराने मिक्स माती टाकून संपूर्ण गावची केली दिशाभूल। शाळकरी मुलांना शाळेसाठी रस्ता नाही, याला कोण जबाबदार? कोपरगाव तालुक्यातील आता सर्वात मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत शहा कारवाडी ते वेळापूर शिवरस्त्याचे ठेकेदाराने काम अतिशय खराब माती मिक्स करून मुरुम टाकल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे व शाळेत जाणाऱ्या मुलांचे अतोनात हाल होत आहेत। छोटे मोठे अपघात झाले आहेत, यास जबाबदार कोण? याची शासनाने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली। या ठेकेदारामुळे अनेक अपघात झाले आहेत, त्यामुळे या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व योग्य ती त्याच्यावर कारवाई करावी, कारण शासनाच्या नियमानुसार ठेकेदाराने काम केलं नाही। आता शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी रस्ता नाही, याला जबाबदार कोण? शासन आहे की ठेकेदार आहे? जर लवकरात लवकर ठेकेदाराने ते काम पूर्ण नाही केलं आणि शासनाने दखल नाही घेतली तर वेळापूर ग्रामस्थ मोठे आंदोलन करणार आहे, याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या नुकसानास शासन जबाबदार राहील। कोपरगाव तालुका प्रतिनिधी एकनाथ शिंदे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।